सोलापूर प्रवासात आंध्र प्रवाशांच्या 14 बॅगा चोरीला, चालक वाहकावर आरोप, फौजदार चौडी पोलीस ठाण्यात ठिय्या। शिर्डीवरून सोलापूरला ट्रॅव्हल्सने येताना गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या आंध्र प्रदेशच्या प्रवाशांच्या 14 बॅग चोरीला गेल्या। एकूण 25 प्रवाशांपैकी 14 जणांच्या बॅगा चालक व वाहक यांनी चोरी केल्याचा आरोप यावेळी प्रवाशांनी केला। या महिला व पुरुष प्रवाशांनी शुक्रवारी फौजदार चौडी पोलिसात ठिय्या दिला। ही घटना 30 मे रोजी मध्यरात्री 2 ते सकाळी 7 या कालावधीमध्ये शिर्डी ते सोलापूर प्रवासादरम्यान घडली। नागालक्ष्मी लक्ष्मीनारायण दंतू, वय वर्ष 40, राहणार मक्केन वारगुडम टी नरसापुरम मंडलम, जिल्हा एलूर, आंध्र प्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलिसात गुन्हा दाखल झाला। फिर्यादी व त्यांच्या गावातील 25 प्रवासी 27 मे रोजी रेल्वेने शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते। शिर्डीत पोहोचल्यानंतर त्यांनी दर्शन घेतले। 29 मे रोजी रात्री शिर्डीहून सोलापूरच्या दिशेने येण्यासाठी शिवबाबा ट्रॅव्हल्स MH13 DQ 5073 बुक केली होती। ही गाडी सोलापूरहून गाणगापूरला जाणार होती। शिर्डीवरून सोलापूरला येताना रात्री 2 वाजता वाटेत एका ठिकाणी बस थांबली। त्यावेळी सर्वांच्या बॅगा सुरक्षित होत्या। त्यावेळी बस 10 ते 15 मिनिटांसाठी थांबली असता सकाळी बस सोलापुरात पोहोचल्यावर गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या 14 बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। काहींच्या बॅगामध्ये पैसे व कपडे होते। एकूण 43,000चा ऐवज लंपास झाला आहे।